हाय हॅलो, मी सोनाली पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आणि कसे आहेत तुम्ही सगळे? तर कसे चांगलेच असणार आहेत. आणि आज खूप दिवसांनी व्हिडिओ स्टार्ट करत आहे. आज आहे रविवार 17 तारीख आहे आणि नेहमीचेच आपले कामं चालू आहेत. पाणी वगैरे आलेलं आहे. तर आज काहीतरी स्पेशल आहे. नक्की तुम्ही कनेक्ट राहा की काय स्पेशल आहे मी तुम्हाला नक्की सांगणार आहे. चला तुम्ही पण घ्या आवडून. मी पण सगळं घरातलं आवडते. आपल्याकडे थोडेसे पाहुणे पण येणार आहेत, तर ते कोण आहेत हे मी नक्की तुम्हाला दाखवेन. चला तर मग कंटिन्यू राहा तुम्ही व्हिडिओमध्ये. भेटूया आपण थोड्या वेळात. चला तर मग माझी आंघोळ झालेली आहे, सगळं आवडलेलं आहे. मी टोटल म्हणजे कपडे वगैरे लादी वगैरे सगळं सगळं झालेलं आहे. आज मी पंखे झाडलेले आहे. गरम भरपूर होतं, त्याच्यामुळे मला काही सुचत पण नाही बरोबर. हे कपडे वगैरे सगळे वॉश केलेले आहे आणि आता मी करते देवपूजा. देवपूजा करून आपल्याला जायचं आहे बाहेर. कुठं जायचं आहे मी नक्की सांगेन. आवरलेलं नाही आहे कारण जस्ट आंघोळ केलेली आहे. चला मग भेटूया आपण थोड्या वेळामध्ये. मग मी निघत आहे. आपण भेटूयात आता थोड्या वेळात. कामं आहेत, ऊन तर भरपूर आहे. काय करणार, जाणं हे खूप महत्त्वाचं आहे. मला उन्हाचा भरपूर भयंकर त्रास होतो. पण काय ना, काही गोष्टी आणि काही व्यक्ती हे कधी कधी महत्त्वाचे असतात आपल्या आयुष्यात. त्याच्यामुळे जाणं हे खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे मी जाते. नाही तर तुम्हाला माहिती आहे की मी जात नसते उन्हामध्ये बाहेर. मला खूप भयंकर त्रास होतो उन्हाचा. पण आता इकडे जाणं मला खूप गरजेचं आहे, त्याच्यामुळे मी जात आहे. आता मी गेलीच नसती. तर तुम्हाला पण घेऊन जात आहे, तर तुम्ही बघा थोड्या वेळात. 1 मिनटं. पहिल्यांदा तुमच्यासमोर मेकअप करते. ॲक्च्युली मेकअप नाही, फक्त मी लिपस्टिक लावते, सिंदूर लावते, जे की राहिलं होतं घाई गडबडीमध्ये. तर अरे बापरे, फोन पडला असता, सॉरी. अशी घाई असते माझ्या मागे. रविवार आहे पण ॲक्च्युली कामावर पण जायचं होतं. पण माझी तब्येत पण ठीक नाही आहे कारण मला इतकी गरमीचा भयंकर त्रास झाला आहे. आणि त्याच्यामध्ये मी आज थोडंसं घरामध्ये झाडलेले आहेत पंखे वगैरे. तर मला धुळीची खूप एलर्जी आहे. तर त्याने श्वाससुद्धा मला घ्यायला त्रास होतो. तर त्याच्यामध्ये तसंच काय झालं आहे आणि आता जायचं आहे उन्हात. चला मी भेटते नंतर, कारण की मला गाडी चालवायची आणि हा लॉक लावायचा आहे. ठीक आहे. पण आलेलं आहे वॉशिंग सेंटरला आणि मला गाडी धुवायची आहे. ॲक्च्युली घरीच धुणार होती पण एवढा टाईम नाही भेटला. तर आज पहिल्यांदा मी गाडी बाहेर धुवायला देते. तर मी थालीटी ड्रेस केला. हे सहेली म्हणून दुकान आहे पनवेलमध्ये. मी जास्त करून ड्रेस इथूनच घेत असते. खूप छान असतात आणि खूप छान छान ड्रेस होते. म्हटलं तिला ड्रेसच घ्यावं कारण ती घालेलसुद्धा आणि एक आठवणसुद्धा राहील. तर मी ड्रेस वगैरे घेतलेला आहे आणि तिच्यासोबत तर मलासुद्धा ड्रेस घेतलेला आहे, जो की तुम्हाला पुढे मी घातला आहे, तो तुम्हाला दिसणार आहे. नंतर मी इथे गाडी घ्यायला आली होती. गाडी पण वॉश झाली होती. शॉप आहे, सुंदर शॉप आहे आणि मी नेहमी इथनंच केक घेत असते. आमच्या इथेच आहे, घराच्या जवळच आहे. पण ते दादा इकडे नाही आहेत, कुठेतरी गेलेत. तर मी थांबली इथे, AC चालू आहे आणि ती आपली गाडी किती छान वॉश केलेली आहे तुम्ही बघू शकता. आज पहिल्यांदा गाडी मी बाहेर धुवायला दिली होती. आणि आता तुम्हाला कळलंच असेल की कशासाठी माझी एवढी धावपळ चालली आहे. तर आज बड्डे आहे, तर कोणाचा आहे ते आपल्याला संध्याकाळीच कळेल. तर नक्की तुम्ही कनेक्ट राहा आणि ज्यांचा बड्डे आहे त्यांना विश करायला विसरू नका. आणि तुम्ही त्या व्यक्तीला ओळखता सगळेजणं, पण हे सुद्धा त्या म्हणजे व्यक्तीसाठी पण सरप्राईज आहे आणि तुमच्यासाठी पण सरप्राईज आहे. तर ह्यातला केक कोणता घ्यायचा हे मला कळत नाही. मला तर फक्त चॉकलेट केक आवडतो, तर बहुतेक चॉकलेट केकच घेईन मी. बघूयात आता. तर गरमी आहे, मला इतका अक्षरशः त्रास झाला ना. मला भरपूर गोष्टी घ्यायच्या पण होत्या मार्केटला, पण मी नाही घेतलं. मी फक्त जे काम होतं तेच केलं आणि आले, कारण मला बिलकुल सहन होत नाही. ते माझी अवस्था बघू शकता, इतकी बेकार अवस्था आहे. त्याच्यानंतर आम्ही नाश्ता करायला गेलो होतो, पण मला काही एवढा नाश्ता वगैरे गेला नाही. कारण मला खाल्लं की कसं तरी व्हायला लागलं, त्याच्यामुळे मी एवढं काय खाल्लं नाही. पाणीच पिलं भरपूर.
खूप गरमीचा अक्षरशः त्रास होतो. इकडे AC चालू आहे म्हणून मी इकडेच बसले आणि मी नेहमी इथनंच केक घेत असते. ते दादा मला ओळखतात सुद्धा. तर आणि मला याची सवय झालेली आहे आता कामामुळे, कारण कामावरती आमच्या इथे आता तसं बघायला तर 12 तास आम्ही कामावरतीच असतो, 12-13 तास. तर ते सवय होऊन गेलेली आहे ACची. त्याच्यामुळे ना ACमध्ये थोडं बरं वाटतं, पण बाहेर इतकं त्रास होतो ना, भयंकर त्रास होतो. तरी माझ्या घरामध्ये एवढी गरमी नाही आहे, तरीसुद्धा मला भरपूर त्रास होतो, कारण आता पूर्ण वेळ ACमध्ये राहायची सवय झालेली आहे. असं नाही की मी कुठे ॲडजस्ट करू शकत नाही, ॲडजस्ट करू शकते. आणि गरमीचा त्रास मला आत्ताच नाही आहे, पहिल्यापासून नाही. मला बिलकुल गरमी सहन होत नाही. काय होतं ते मलाच कळत नाही. भयंकर गरमी आहे, भयंकर. खूप हीट मारते आहे बाहेर. पण तुम्हाला म्हटलं ना, काही वेळेला काही गोष्टी आणि काही व्यक्ती ह्या महत्त्वाच्या असतात, तर त्याच्यामुळे मग कराव्या लागतात. आणि माझ्यासाठी काही गोष्टी आणि काही व्यक्ती ह्या स्पेशल आहेत, ते तुम्हाला संध्याकाळी कळेलच. आणि आपल्याकडेच पाहुणेसुद्धा येणार आहेत. पाहुणे म्हटल्यानंतर की माझ्या मैत्रिणीच आहेत, त्यासुद्धा येणार आहेत. त्या पहिल्यांदा तुम्ही व्हिडिओमध्ये त्यांना बघाल. ह्याच्या आधी कधी तुम्ही त्यांना पाहिलेलं नाही आहे, तर मी नक्की तुम्हाला त्यांची ओळख करून देईल. माझ्या मैत्रिणी कशा आहेत त्याही सांगा. बाकी तुमचं कसं चाललेलं आहे आणि तुमच्या इथे पण गरमी आहे का, हे नक्की व्हिडिओमध्ये सांगा. तर जे बाहेरची लोक मला बघत आहेत म्हणून मला हसायला येत आहे. खरं तर बहुतेक लोकांना माहिती आहे की आमच्या गावामध्ये पण भरपूर लोकांना माहिती आहे की मी व्हिडिओज वगैरे काढते. हल्ली माणसं जास्त ओळखायला लागलेली आहेत खरं सांगायचं तर. घरी तर मी आलेली आहे बाबा. भयानक गरमी आहे आणि भयानक ऊन आहे बाहेर. खूप म्हणजे सांगू शकत नाही. आणि तुम्ही बघितलं तिथे मी ड्रेस घ्यायला गेली होती, तर मी दाखवेन तुम्हाला ड्रेस, पण आत्ताच नाही. आणि हे बड्डे गिफ्ट आहे, जिचं आहे त्याच्यासाठी आहे, तर ते तुम्हाला सगळं मी दाखवणार आहे नंतर. बड्डे गर्लसुद्धा दाखवणार आहे, ठीक आहे. आणि हे मी थोडंसं डेकोरेशनसाठी फुलं घेतली होती आणि हे बलून घेतले होते. तर बघूया, छोटंसं सेलिब्रेशन करूया आपण, कारण व्यक्ती खूप महत्त्वाची आहे. हे मी तुम्हाला मगाशी पण सांगितलेलं आहे. व्यक्ती, भावना काही वेळेला खूप खूप म्हणजे खूप महत्त्वाचे असतात. तर तसंच काही आहे. आणि मी सांगितलं तुम्हाला की तुम्ही तिला ओळखताय, तर कोण आहे ते तुम्हाला मी नक्की सांगणार काय, तर दाखवणार आहे. किती सुंदर गुलाबाची फुलं आहेत बघा, मला खूप आवडतं. रोज अरे पडलो काहीतरी. आणि ह्यांचं छोटंसं डेकोरेशन मी करणार आहे, तर तुम्ही बघा, कनेक्ट राहा की कसं डेकोरेशन होतं, काय होतं. आणि आपल्याला माझ्या फ्रेंडलासुद्धा भेटायचं आहे. चला पहिले ड्रेस वगैरे चेंज करते आणि मग विचार करते की काय करायचं आहे, ठीक आहे. तर चला मग आपण डेकोरेशन करूया. थोडंफार तुम्हीसुद्धा माझ्याशी कनेक्ट राहा. माझं डेकोरेशन कसं होतं आहे हे नक्की सांगा व्हिडिओमध्ये. एकटी आहे, जर चुकत असेल तर नक्की सांगा. अरे पण तुम्ही कसं सांगणार, कारण तुम्ही व्हिडिओ बघणार तोपर्यंत बड्डे सेलिब्रेट झालेला पण असेल. पण ठीक आहे, राहा कनेक्ट. मी कसं डेकोरेशन करते ते नक्की सांगा. जसं पारसच्या बड्डेचं डेकोरेशन तुम्ही बघितलं होतं, ते सुद्धा मी एकटीने केलं होतं. तर ठीक आहे, चला कनेक्ट राहा तुम्ही. जो डेकोरेशनचा कागद होता ना, तो काढल्यामुळे थोडंसं ना हे झालं, म्हणजे त्या भिंतीचं कलर निघून गेला. कारण तुम्हाला माहिती आहे की गणपतीच्या वेळेला मी डेकोरेशन केलं होतं, तर ते तसंच होतं, ते कागद पेपर तो. तर त्याच्यामुळे थोडंसं ना गडबड झाली, म्हणजे तो कागद काढला तर त्या भिंतीवरचं सगळं निघून गेलं. पण ठीक आहे, आता काय ऑप्शन नाही आपल्याकडे, तर ते थोडंसं सहन करावं लागेल. तर हे तर मी लावलं हॅपी बर्थडे, तुम्हाला उलटं दिसलं असेल, पण ते आपण त्याला झाकून घेऊया. खाली जे निघालेलं आहे ना कलर, त्याला झाकून घेऊन पूर्ण डेकोरेशन झालं ते मी तुम्हाला दाखवणारच आहे, काही टेन्शन घेऊ नका. मग हा व्हिडिओ ह्याच्यासाठी बघते आहे
की माझ्या मैत्रिणींना पुरावे द्यायला मी बिझी कुठे आहे. कारण ग्रुपवरती मेसेज टाकताय सोनाली खूप बिझी आहे, नाही रिप्लाय देत नाही आहेत. ह्या महाराण्या बसल्यात घरी आणि मला म्हणतात की रिप्लाय देत नाही. इकडे माझं झालं आहे डेकोरेशनचं काम, म्हणून ह्यांना हा व्हिडिओ दाखवणार आहे की मी कुठं बिझी आहे. किती भारी माझ्या मैत्रिणी आहेत बघा. असू देत की त्या येणार आहेत, त्याच्यातच मला खूप आनंद आहे. डेकोरेशन म्हणजे काय एवढं माझ्यासाठी हे नाही आहे, हेवी काम नाही. ह्याच्या आधी पण मी डेकोरेशन खूप सारे केलेले आहेत, त्याच्यामुळे मला काही वाटत नाही. मी लगेच डेकोरेशन करून घेईल. पण शाण्या रिप्लाय असा करतायत की ह्यांना माहितीच नाही आहे, असे मेसेज करतायत की मी काय करत आहे यांना माहितीच नाही आहे. छान आहे ना बलून. मला ॲक्च्युली बलून आणि फुलं ही खूप आवडतात. माझं जास्त करून डेकोरेशन बलून आणि फुलांचं तर खूप असतं. मला फुलं खूप आवडतात, खूप जास्त आवडतात. आणि फुलांची रांगोळी तर भरपूर जास्त आवडते. फुगे उगवायचं काम झालं तर मला दाखवतं माझे फुगे कसे उडत आहेत ना. एक मिनिट, हे बघा मस्त ना. मला खूप आवडतात आणि लहानपणी पण मी फुग्यांबरोबरच जास्त खेळायची आणि मला अजून पण फुगे आवडतात. माझ्या घरामध्ये फुगे असतात कारण मला खूप जास्त आवडतात फुगे आणि भावली. ह्या गोष्टी मला खूप आवडायच्या लहानपणापासून आणि अजून पण मला खूप आवडतात. आणि अजून पण मी कधी कधी घरामध्ये फुगेवाला दिसला ना बाहेर, तो एक फुगा घरी नक्कीच घेऊन येते. हे असं काहीतरी डेकोरेशन चालू आहे माझं. बघूयात आपण कसं होतं आहे कसं नाही ते. आणि ह्या गरमीमध्ये मी इथं मरत आहे, कारण हे सगळं मग असं उडतं, त्याच्यामुळे मी गरमीत मरते. आणि माझ्या मैत्रिणी मला मेसेज करत आहेत की ग्रुपवरती ही कुठे बिझी आहे. आता त्यांना आल्यावर दाखवते मी कुठे बिझी होती ते. घाम बघू शकता तुम्ही माझा. आणि घरात पण लई कचरा करून ठेवलेला आहे तुम्ही बघा. ते सगळं साफ पण करायचं आहे मला. हे डेकोरेशन अर्धच आहे, अजून करायचं आहे मला. पण हे माझं अंग पूर्ण भिजलं कारण पंखा मी बंद ठेवलेला आहे. बघा एवढी मेहनत करायला लागते मैत्रिणींसाठी. आणि माझ्या मैत्रिणी मुद्दा म्हणून मला छेळत आहेत की तू करतेस काय, कुठं बिझी आहेस. आता यांना मी काय सांगू मी कुठं बिझी आहे. येतील तेव्हा बघतील की मी कुठे बिझी होती, आहे की नाही. एकीला मेसेज केला तर म्हणते गुड, वा गुड म्हणते मला. भारी ना. फायनल लुक असा काहीतरी आहे आपला. तुम्हाला व्हिडिओमध्ये नंतर व्यवस्थित पाहायला मिळेलच, कारण थोडंसं इकडे आजूबाजूला कचरा वगैरे पडलेला आहे, तो मला उचलायचा आहे. इकडे मी थोडंसं टेबल सजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघूयात आता कितपत ठीक आहे. तर चला मी बाकीचं आवरून घेते. 5 वाजलेले आहेत. बाकीच्या माझ्या मैत्रिणी पण येतील. मुलं बाहेर खेळत आहेत, त्यांचा आवाज येतो आहे. तर कसं वाटलं माझं छोटंसंच डेकोरेशन केलं आहे, तर माझ्या मते मी खूप सुंदर डेकोरेशन केलं आहे. बाकीचं थोडंफार बाकी आहे, ते मी नंतर तुम्हाला दाखवेनच. ठीक आहे. फायनल डेकोरेशन माझं असं झालेलं आहे. तर तुम्ही नक्की सांगा मला कमेंटमध्ये की मी डेकोरेशन कसं केलेलं आहे ते. छोटंसंच केलं, पण माझ्या मते मी खूप छान केलेलं आहे. आता बघूया माझ्या मैत्रिणी पण येतील. ह्या आमच्या मैत्रिणी आहेत आणि लय लागते तिथं लय लागते. इकडे बघ, घेऊ ना नवरा बिवरा नाही पसंत करते. इकडे बघ म्हणाली. समोरच आहे बघा. नाही तो नाही आहे, तो नाही आहे. खोला. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. याच्यावर हे गाणं चालू करा. गाणं चालू करणार रुचिता. बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. चित्त
एक गाणं बोल. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए, तुम जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू. हॅपी बर्थडे. खरे आमचं बर्थडे सेलिब्रेट झालेलं आहे. ताई तुला कसं वाटतं ते सांग पहिल्यांदा. सरप्राईज एकदम भारी. वैष्णव ते हाय तर बोला. हाय हाय. तर बड्डे आमचं सेलिब्रेशन झालं होतं. इकडे नाश्ता वगैरे त्या करत होत्या. तर बड्डे साजरा झालेला आहे. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आणि सगळ्यांनी परत भेटूया व्हिडिओमध्ये. आणि आमच्या बड्डे गर्लला पण विश करा सगळ्यांनी कमेंटमध्ये. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त राहा, माझे व्हिडिओ बघत. चला तर मग बाय. हे काही मी फोटो क्लिक केले होते, ते कसे वाटले ते नक्की सांगा. आणि खरंच एक मैत्रिणींच्या सोबत जे सेलिब्रेशन असतं ते ह्या जगामध्ये कुठेच नसतं. आणि मैत्रीसारखं खरं नातं हे कुठेच भेटणार नाही. जीवाला जीव देणाऱ्या अशा माझ्या मैत्रिणी आहेत. तर खरंच खूप छान वाटलं आजचं फंक्शन आम्हाला. तुम्हाला कसं वाटलं ते सुद्धा सांगा. छोटंसंच केलं होतं आणि माझं डेकोरेशन कसं वाटलं ते सुद्धा सांगा. कारण मी खूप घाईत गडबडीमध्ये केलं होतं. आणि पुन्हा एकदा सांगते, आयुष्य हे खूप सुंदर आहे, तर रडत रडत नाही तर हसत हसत जगा.